बीड जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं उपकेंद्र सुरू केलं जाणार आहे आणि या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बैठक घेतली। या बैठकीमध्ये जुलै महिन्यात मराठवाड्यातील बीडमध्ये उपकेंद्र सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय। यावेळी नरेंद्र पाटलांनी ईडब्ल्यूएस आरक्षण गेल्याची खंतही बोलून दाखवली। एक पहिला प्रश्न होता की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं। राज्य सरकारने खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी नियोजन केलं। त्याच्याबरोबर त्यांनी एससीबीसी आरक्षण दिलं, जी मागणी आम्ही खरंच केली नव्हती, पण ती मुख्यमंत्र्यांनी दिली। आता काय होतं, एससीबीसी पेक्षा ईडब्ल्यूएस हे आरक्षण फार महत्त्वाचं होतं। त्याच्यामुळे आम्हाला केंद्राच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आम्हाला भाग घेता येत होता, ते आमच्या तोंडातला घास घेतला। आणि महाराष्ट्रामध्ये एससीबीसीमध्येही आम्हाला पाहिजे तसं प्रतिनिधित्व मिळत नाही, ही खंत आहे। आता याच्यानंतरही काही मागण्या असतील तर मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालून करतातच कामं।